कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभेत प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला। ठरलेल्या वेळेला सभा सुरू होणार असल्याची नोटीस देऊनही नगरसचिव सुनील बिद्रे वेळेवर उपस्थित न राहिल्यानं सभागृहात संताप व्यक्त करण्यात आला। 11:33 नगरसचिव सभागृहात दाखल होताच विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची मागणी करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले। सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त केली। या प्रकरणी महापौर रूपाराणी निकम यांच्यावर दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की ओढवली। सभेच्या सुरुवातीला माजी नगरसेवक स्वर्गीय नंदकुमार मोरे आणि जयराम पचिंद्रे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसंच आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू समरजित जितकर याचा सत्कार करण्यात आला। सर्किट बेंच प्रकरणी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कोल्हापूरवासियांच्या तर्फे सत्कार करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला। सभेत आयटी पार्क जागा, बांधकाम विभागातील ठेकेदारी नोंदणी शुल्क वाढ आणि घनकचरा व्यवस्थापन शुल्काचे प्रस्ताव उपसूचनांसह मंजूर करण्यात आले। घरभाडा करवाढ प्रस्तावासंदर्भात विशेष सभा घेण्याचं आश्वासन महापौरांनी दिलं, तर गुंठेवारी संबंधित 6वा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला। पथदिव्यांबाबत नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला। यावर आयुक्तांनी सध्याची कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्याची माहिती देत 6,000 नवीन लाईट बसवण्यासाठी नवीन टेंडर प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं। रेडी रेकनर, पाणी बिल आणि घरफाळा दरवाढीवरून सत्ताधारी सदस्यांनीच प्रशासनाला धारेवर धरलं। गेल्या 5 वर्षात दरवाढ का केली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला। बालगोपाल परिसरातील एका इमारतीला गेल्या 4-5 वर्षांपासून घरभाडा आकारलेला नसल्याचा मुद्दा नगरसेवक आदिल फरास यांनी उपस्थित केला। याबाबत महापौरांनी चौकशीचे आदेश दिले। महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत घरभाडा आणि पाणी बिल दरवाढ केली जाणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली। दरम्यान 1,64,000हून अधिक मिळकतींपैकी केवळ 13.5% पुनर्सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं समोर आलं। मतदार यादी पुनरावलोकनाचा मुद्दाही सभेत गाजला। काही सदस्यांनी बांगलादेशी घुसखोरीबाबत प्रश्न उपस्थित केले। यावेळी प्रत्येक प्रभागात विशेष शिबिरं घेण्याचं आवाहन महापौरांनी केलं। ग्रामीण भागाला पाणी कनेक्शन देण्याच्या प्रस्तावावरून सभागृहात जोरदार वाद झाला। या मुद्द्यावर आदिल फरास आणि शारंगधर देशमुख यांच्यात खडाजंगी झाली। या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी अभ्यासपूर्ण निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली। यावर महापौरांनी चर्चेनंतर निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं। नगरसेवक अमर समर्थ यांनी गवत मंडई परिसरातील पाण्याची टाकी पाडून गाळे उभारल्याचा आरोप केला। स्मशानभूमी परिसरातील बेकायदेशीर गाळ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली। याबाबत महापौरांनी चौकशीचे आदेश दिले। त्या गवत मंडई वर्षाला 10,000 रुपये जास्तीत फक्त रेव्हेन्यू होते। 10,000 तिथं तुम्ही 30 लाखाचा सिमेंटचा रस्ता मला सांगण्यापूर्वी मग मी ते बघितलं की महापालिका एवढी का सुधारली, तर तुम्ही डोक्याला आश्चर्य वाटत सगळ्यांना त्या रस्त्यावरून पुढे गेल्यानंतर 2 समाजाची स्मशानभूमी आहे आणि त्या स्मशानभूमीत 15 गाळे काढलेले आहेत। त्यातले फोटो काढू शकता। ही मोकळगिरी कशी जाते हो? हे स्पीड वर कसं काढून पाहू
15 गाडे स्मशानभूमीत मुख जनावरांचं तुम्ही पाणी बंद करताय आणि अधिकारी मुख होऊन बसले, त्याला कोण न्याय देणार नाही. नाही का, हे महापुरुष देव हे स्मशानभूमी आहे नाही का. डन. हे प्रॉपर्टी कार्ड फ्रेश काढलेलं आहे. हे पण घ्या. हे घ्या. आजच्या सभेमध्ये घरफाळा पाणीपट्टी या विषयावर अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. विविध मुद्द्यांवरून गाजलेली ही आजची सर्वसाधारण सभा सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्षासह प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करून गेली.